पक्षाविरुद्ध काम केल्यास हकालपट्टीचा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामशेत येथील प्रचार प्रारंभाला दिला। गटातटाच्या राजकारणामुळे मावळात पक्षाची सत्ता नाही। निवडणुकीत अधिकृत उमेदवाराच्या विरोधात पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काम करण्यास सांगितले तर थेट मला फोन करा, त्याच क्षणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला। मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते कामशेत येथे झाला। त्यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। माजी मंत्री मदन बापना, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, कृष्णराव भिगडे, माऊली दाभाडे, बाळासाहेब नेवाळे, तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, निरीक्षक राजेंद्र खंदवे, युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्षा शुभांगी राक्षे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पवार म्हणाले, अच्छे दिनाची फसवी घोषणा करून भाजपने सत्ता मिळवली तरी ती फोल ठरली आहे। नोटबंदीचा फटका सर्वसामान्य घटकांना बसला आहे। पंतप्रधान स्वतःला फकीर समजतात आणि दिवसातून 4 वेळा ड्रेस बदलतात। लोकांच्या भावनेला हात घालून फसविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे। परंतु काय सांगितलं होतं आपल्याला? मी अच्छे दिन दाखवीन, मी गरिबी कमी करीन, महागाई कमी करीन, मी रोजगार देण्याच्या करता कारखानदारी आहे, मी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आधारभूत किंमत त्यांच्या खर्चाच्या 1.5 देईन, अशा अनेक गोष्टी सांगितल्या। काहींना तर सांगितलं की मी 15 लाख रुपये प्रत्येकाला देईन। लोक म्हणजे असं कधीच कुणी सांगितलं नाही। आघाडीनं युपीए सरकारने कर्जमाफी दिली, 71,000 कोटी रुपयाचं कर्जमाफ केलं, परंतु असं स्वतःच्या अकाउंटला 15 लाख रुपये कधी टाकले नाही। लोकांना बरं वाटलं, लोकांना वाटलं की आता आपल्याला तेवढे पैसे बँकेत ठेवले तर व्याजावर आपलं चालतं, आणि त्यामुळे कौल दिला। हा कौल दिल्यानंतर गेले 2.5 वर्ष झाली। मला तुम्हाला जबाबदार नागरिक या नात्याने, माझ्या मावळचा एक मतदार या नात्याने, एक सहकारी या नात्याने विचारायचं आहे, गेल्या 2.5 वर्षात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून कोणता घटक समाधानी? ज्या नरेंद्र मोदी साहेबांना सत्तेवर आणण्याच्या करता व्यापारी वर्गाने साथ दिली, तो व्यापारी समाधानी आहे?